नमस्कार, NK न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आम्ही समशिरपूर या गावात आलो आहोत। या गावातील सोपान बालेराव व नामदेव बालेराव हे दोन शेतकरी भावंडे, हे दोघं भावंडे शेती आधुनिक पद्धतीने करतायत, त्याचबरोबर दुग्ध उत्पादन देखील ते करत आहेत आणि याचमुळे ते आज प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जात आहेत। आज आपण त्यांच्या इथे भेट दिली आहे, त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। शेतकरी व शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणी याबाबत आपण काय सांगा? शेती करीत असताना शेतकऱ्यांना ना प्रचंड अडचणी येत राहतात। कधी पाऊस जास्त होतो तर कधी कमी पाऊस होतो, दुष्काळ पडतो। त्या अडचणीवर मात करून शेतकरी शेती करीत असतो। त्याच्यामध्ये पाण्याच्या अडचणी, खताच्या अडचणी असतील, भरपूर प्रमाणात अडचणी येऊन तरी शेतकरी हा पारंपरिक पद्धतीने आहे ना का आधुनिक पद्धती आहे ना शेती हा करीतच राहतो असे। या अडचणी येत असताना त्यांनी त्याच्यावर मात करावी यासाठी आपण काय म्हणाल? शेती करीत असताना ना घरगुती पद्धतीने म्हणजे कशी की घरचं मजूर लावून घरची शेती केली, सेंद्रिय शेती केली, शेणखत वापरून केली तर शेतीला काय अडचण येत नाही। पण एकच शेतकरी, समजा तुम्ही कांद्याचं पीक घेतलं, तुमच्या शेजारचा शेतकरी तेच पीक घेतो, तिसरा शेतकरी तेच करतो, यामुळे शेतकरी अडचणीत येतो असं आपल्याला नाही वाटत? येतो अडचण। प्रत्येक शेतकऱ्यांनी वेगवेगळे पिकं घेतली पाहिजे, कारण मार्केटमध्ये मग सगळ्यात एकत्रित माल आला तर मग बाजारभाव कमी होतात। त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी वेगवेगळे, कुणी दूध धंदे का म्हणा, कुणी प्रत्येकाने वेगवेगळं पिकं घेतली पाहिजे। आता दुष्काळ या परिस्थितीला आपण कसं सामोरं जायला पाहिजे? दुष्काळ तर आपडत असतो। आता सिन्नर सारखा आपला जो भाग आहे थोडा, आपण अकोला आणि सिन्नर या बाउंड्रीवर आहे, काही वेळेस पाऊस पडतो, काही वेळेस पाऊस पडत नाही। मग यावेळेस आपण काय उपाययोजना केली पाहिजे? आम्ही पाण्यावर शेती करण्यासाठी ना शेततळे तयार केलेले आहे। बरं, पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस झाला ते शेततळे भरून ठेवायची आणि ज्यावेळेस शेतीला कमी पाणी पडेल त्यावेळेस ते शेततळ्याचा वापर करीत राहतो। मग पिण्याची पाण्याची व्यवस्था कशी करता आपण? विहिरीला असतं पाणी, मग त्याच्यातून रोगराई वगैरे आपल्याला काहीच नाही। म्हणजे जे फिल्टर, जे शहरी भागात फिल्टर वगैरे आलेले आहे असं आपल्याकडे नाही, अजिबात नाही। फिल्टर अजिबात नाही, अजून फिल्टर नाही, काहीच नाही। आपण जे शेती करताय, आधुनिक शेती करता करता दुग्ध उत्पादनाकडे वळलात। हे दुग्ध उत्पादनाकडे कसे वळलात? आपल्याला कोणी प्रेरित केलं? सुरुवातीला आमच्याकडे ना 1-2 गाय होते, त्यातून 20-1 लिटर दूध निघायचं। त्याचा आमचा घर खर्च भागत जायचा। मग शेती केले का कांद्याचं प्रश्न यायचे, भांडवल खूप लागायचं, त्याच्यामुळे मग उत्पादन खर्च वाढला आणि त्या पट्टीत बाजारभाव भेटत नव्हते। मग त्याच्यामुळे आम्ही काय केलं, थोडं हे करून कांदे कमी करून, टमाटे कमी करून आम्ही दूध आणलंय थोडं। आणि त्या बायप एक संस्था आली होती आमच्याकडे, त्या बायप संस्थेने ना बऱ्याच शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं बुवा, वरळी कांचेला जाऊन, आणि त्या ट्रेनिंगमुळे मग आम्हाला त्यात आवड निर्माण झाली। मग आम्ही त्यांचे चारा पिकांचे प्लॉट पाहिले आणि खुराक कसा, गायांचा सांभाळ कसा करायचा, त्याने आम्हाला 4-4, 5-5 दिवसाचं ट्रेनिंग दिलं। आणि मग ते ट्रेनिंग झाल्यानंतर मग आम्ही दूध धंदा थोडं हळूहळू वाढीत गेलो। पण सुरुवातीला आपल्याकडे किती गाय वगैरे? 1 आणि 2 गाय होते। मग त्याच्यावर आपण सुरुवातीला प्रयत्न केला, ट्राय केला, त्याच्यानंतर मग आपल्याला नाही वाढत गेलं, वाढत गेलं, 2 घेतले आजपर्यंत। मग आमच्याकडे 10 मोठ्याले गाई आणि बारकाल्या काढू 10-12 आहेत। रोज आपलं साधारण दुधाचं उत्पादन किती होतं? आता सध्या 110 लिटर 20 लिटर जाते दररोजचं डेली। आणि आपल्याकडे गाय किती? 12 गाई आहे मोठ्याले आणि बाकीच्या मग लहान गाई आहे। गाईमध्ये काय अशी जाती वगैरे काही देशी गाई, विदेशी गाई? होस्टल फ्रिजिशियन गाई त्या सगळ्या, HF म्हणतात त्याला, ते गाई सगळ्या। दुग्ध उत्पादन करत असताना इतर जे आपण शेती करताय, ती शेती करत असताना कोणकोणते पीक आपण घेतात? आम्ही घरगुती जेवढं आपल्याला गरजेचं आहे, गहू, बाजरी आहे, मिरच्या आहे, भाजीपाला आहे, थोडा घरगुती जेवढा तेवढंच करायचं, बाकी सगळे चारा करून द्यायचा। मग हा चारा केलेला हा सगळा आपल्या गायींना सगळा। मग त्या आधुनिकतेसाठी आपण काही मशीनचा वापर वगैरे करतात? मशीन कुट्टी, चारा कुट्टीसाठी आम्ही कडबा कुट्टी मशीन घेतलेलं आहे आणि दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीनचा वापर करतो। आणखी काही समजा आपल्याला जर समजा असं वाटतं की गाईचं
दुग्ध उत्पादन जास्त वाढावं यासाठी आपण काही खुराक वगैरे असं? हा, खुराक आहे ना, खुराक कंटिन्यू द्यावाच लागतो. तो खुराक कशा प्रकारचा असतो? त्याच्यामध्ये गव्हाचा भरडा आहे, गव्हाचा कोंडा आहे, मका भरडा आहे, चुनी आहे आणि सरकी पेंड आहे. असे सगळे एकत्र करून प्रत्येक गाईला दुधाच्या प्रमाणामध्ये सकाळ संध्याकाळ देतो असतो खुराक आम्ही. हे जनावरांचं आपण जर बघितलं का जसं मनुष्य प्राण्याचं शरीर आहे, तसंच प्राण्यांचं आहे, इतर प्राण्यांचं आहे. मग त्यांचं तुम्ही वैद्यकीय कसं हे करता, हँडल करतात की त्यांचं काही आजारपण आला वगैरे हे कसं हँडल करतात? काही डॉक्टरांना बोलवतात? त्याच्यामध्ये ना चारा दोन्ही टाइम जर चारा दिला चांगला व्यवस्थित, खुराक जर दिला आणि मिनरल मिक्सचर जर कंटिन्यू वापरलं 12 महिने, तर मग दुधाचं उत्पन्न चांगलं राहतं, गाय आजारी पण पडत नाही आणि वारंवार उलटत पण सुद्धा नाही. म्हणजे माच 1 दिवसाची बरोबर माझा येते आणि राहून जाते. ज्यावेळेस तिचं गर्भावस्थेनंतर प्रस्तुती असते ते आपण स्वतः करता की डॉक्टर? नाही, घरीच करतो आम्ही, अजून डॉक्टरला बोलवलंच नाही आम्ही. शेती म्हटलं, दुग्ध उत्पादन म्हटलं की एक पसारा असतो, त्याच्यानंतर घाण पण तेवढीच वाढते. आपण स्वच्छतेकडे किती लक्ष देतो? स्वच्छता याच्या दूध धंद्यामध्ये स्वच्छतेला फार महत्त्व द्यावं लागतं. स्वच्छता जर नसली तर तुमचे माशा गोची यांचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि जनावर आजारी पडतात. संसर्गजन्य आजार जास्त वाढतात त्याच्यामुळे. मग याच्यासाठी आपण कुक्कुटपालन वगैरे करतो? कुक्कुटपालन आहे नाही, 10-15 कोंबड्या आहे, त्याने गोचिडांचा याचा प्रादुर्भाव कमी होतो. शेण विस्कटण्याचं काम केलं, मोकळा गोठा आहे आपण, त्याच्यामुळे ते शेण पण लवकर सुकतं. आपण जर पाहिलं तर आपला पसारा भरपूर मोठा आहे. मग यासाठी आपल्याला कोणाकोणाचं एक हेल्प मिळते, मदत मिळते? घरातले माणसं आहे ना, आपले कुटुंब मोठे आहे ना, कुटुंब एकत्र फॅमिली आमची ना. म्हणजे जे ग्रामीण भागात एकत्र फॅमिली ती अजून कायम टिकून त्याच्यामुळे मग काही सगळं काम असतं ते सगळ्या मिळून केलं तर कामाची काही अडचण येत नाही. आधुनिक शेती करताना आपण इतर कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलंय की त्याच्यातून मला हेच उत्पादन निघालं आणि याचाच मी परत वापर करून जे रिसायकल म्हणतो ते कसं करत गेलं आपण? ते सांगायचं जर गेलं तर पारंपरिक जे ऊर्जा साधन आहे, बायोगॅस आहे, सौर ऊर्जेचं बारीक छोटंसं प्लॅन्ट आहे, त्यानं ते अजून म्हणजे जवळजवळ 6-7 वर्ष झाले असते. ते जसं आणलं ज्या कंडिशन मध्ये ज्यांना आणलं सौर ऊर्जाचं, ते अजून कंटिन्यू चालू आहे. संध्याकाळचं लाईट जर गेली तर 3-4 तास कंटिन्यू चालते. 3 बल्ब आहे. आणि याचं बायोगॅसचं जे आहे ना, तर शेणापासून आम्ही ते बायोगॅस प्लॅन्ट आणलेलं आहे. त्या प्लॅन्ट पासून आमचं सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास स्वयंपाक होतो त्याच्यावर बायोगॅसमुळे. आणि हे करत असताना आपण दुधाचं उत्पादनासाठी पण मशीन वापरतात? हो, दूध मिल्किंग मशीन आहे ना. आणि गांडूळ खत वगैरे? नाही, ते नाही करत आपण, पण त्या बायोगॅसच्या स्लरीचा वापर आम्ही शेतीसाठी वापरतो. ती स्लरी पिकाला सोडतो, सारा पिकाला म्हणा, घासाला म्हणा, या पिकासाठी सोडतो. रासायनिक शेती करताना आणि सेंद्रिय शेती करताना यातला फरक काय वाटतो आपल्याला? तर सेंद्रिय शेतीचा खर्च कमी आहे, रासायनिकचा खर्च भरपूर आहे. मग त्याच्या मनाने उत्पन्न आहे थोडं, पण सेंद्रिय शेतीचं जे पिकं येतील ना ते कणखर असतात, जास्त दिवस टिकतात, आरोग्याला फायदेशीर चांगले आहेत. आपण ग्रामीण भागात राहतात, ग्रामीण भागात एवढी स्वच्छ हवा, एक स्वच्छ प्रकाश, लख्ख प्रकाश मिळतो, हे जे शहरी भागात नाही मिळत. याविषयी आपल्याला काय वाटतं? तर आमचं कसं पहिल्यापासून ग्रामीण भागात राहिलो त्याच्यामुळे आवड निर्माण झाली. आणि शहरी भागामध्ये प्रदूषण जास्त आहे, गाड्यांचं, कंपन्यांचं प्रदूषण जास्त आहे, तिकडे शुद्ध हवा नाही, जवळजवळ नाही. तसं ग्रामीण भागामध्ये ना रोगराई नाही, अजिबात काहीच नाही, आणि स्वच्छ हवा असल्यामुळे आजार पण येतच नाही. कोरोनाच्या काळात आपण कसं हे केलं? कोरोनाच्या काळामध्ये आम्ही इथून गेलोच नाही कुठं. म्हणजे घरी दूध टाकायला जायचं, दूध टाकलं का लगेच घरी यायचं, कुठं कोणत्या संपर्क नाही, काही नाही, काहीच नाही. मग आम्हाला काही प्रॉब्लेम आलाच नाही. मग कोरोना जो महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशात, संपूर्ण जगात तो हैदोस घालत होता, संपूर्ण जगाला त्यांनी बांधून ठेवलं होतं, तेव्हा आपण कसे होते? आम्ही बांधूनच होतो, पण मग कुठं जायचं नाही बाबा, चारा पाणी करायचं, जनावरांचा दूध टाकायचं आणि घरी जायचं. गावापर्यंत तो आलाच नाही? आला ना, पार शेजारपर्यंत आला होता, पण त्याचा काही फरक नाही आला. फरक नाही, साधारण ताप थंडी आला, निघून गेला, असं कोणाचं हे नाही झालं, जास्त हानी नाही झाली असं जास्त. मग याच तुलनेत जर बघितलं तर तुम्हाला वाटतं का शहराकडे यावं? नाही, शहराकडे वाटतच नाही, शहराकडे नको वाटत.
शहराकडे नको वाटतं. ही शेती करत असताना आपल्याला अजून आधुनिकतेकडे जायचं असेल तुम्ही काय प्रयत्न करा? आधुनिकते जायचं म्हणलं नवीन नवीन मशिनरीचा वापर करायला पाहिजे जास्त बस. दूध काढायची मशीन आहे, चारा कुट्टी मशीन आहे, त्याच्यापेक्षा नवीन काही जे येईल ना यंत्र ते घ्यायची आहे. आवड आहे. हो. सरकारी ज्या योजना आहेत त्या आपल्यापर्यंत किती आल्या आणि आपण त्याचा किती फायदा घेतला? सरकारी जे एकदा कुट्टी मशीन आलं सुरुवातीच्या काळाला ते घेतलं होतं, एक भेटलं होतं मला. बर. त्याच्यानंतर नाही काही प्रयत्नच नाही केले. काही तसे प्रयत्न केले नाही काही केले होते त्याचा? नाही केलेच नाही. तोपर्यंत तुम्ही तिथपर्यंत पोहोचलाच नाही. असं वाटत नाही का शेतकरी आता बरेच कृषी मंत्री देखील सुद्धा बरेच तुम्हाला सोयीसुविधा देतात आणि त्या सोयीसुविधाचा आपण फायदा घ्यावा असं वाटतं नाही? वाटतं तेवढं, पण मग ते तिथपर्यंत हे होत नाही ना, सगळ्यांना भेटतच नाही ना. ते गावामध्ये त्या खांदून जाणार भेटलं नाही तर ते पण भेटत नाही. म्हणजे कुठेतरी काहीतरी वजन ठेवावं लागतं. वजन ठेवावं लागतं. ते आता लकी ड्रॉ निघालाय. आता पहिलं मोटरीचं एक प्रकरण भरलं होतं मी, तर जवळजवळ 3 वर्ष झाले त्याला. ते सांगता का लकी ड्रॉ सिस्टीम आहे, ज्याच्या याच्यात चिठ्ठ्या का टाकता असे आले त्याचं आले, ज्याचं नाही आलं त्याचं नाही आलं, अशी पद्धती. आपण जे नैसर्गिक हवा घेताय आता मी बहुतेक आपल्या गावाकडे येताना बघितलं का बहुतेकांचं वय 80+ आहे, काहींचं 90+ आहे. 90+ याविषयी काय सांगा? आता इथे कसं आहे, घरगुती अन्न राहतं, सगळं केमिकल वगैरे राहतं, सेंद्रिय शेती जास्त राहते, तर त्याच्यामुळे मग वयावर फरक पडतोच ना. चांगलं अन्नधान्य खाल्यावर फरक राहतो. आता आमची शेजारची आजी होती, तिचे 110 वय होते. आमच्या चुलत्यांची आई 110 वर्ष वय होती. तिला पण शेवटपर्यंत बीपीची गोळी नाही, काही नाही, काहीच नाही, अजिबात त्रास नाही. अजून कोणाचं उदाहरण देता येईल का त्यांना बीपीची गोळी पण नाही? आमच्या वडिलांचं आहे ना. वडिलांना? हो, वडिलांना अजिबात गोळी नाही, काही चेक रक्त चेक केलं, लगेच चेक केली तर सगळं नॉर्मल रिपोर्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. असं आपण जर एकंदर तुमच्याकडे बघितलं, तुमच्या शेती व्यवसायाकडे बघितलं, तर तुम्ही जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांना काय संदेश द्याल? शेतकरी आत्महत्या करत्यांचं कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतात. कर्ज काढलं का तेवढं त्या पट्टीमध्ये शेतीमध्ये उत्पन्न निघत नाही. मग ते उत्पन्न निघालं मग त्याला बाजारभाव भेटत नाही, त्याच्यामुळे मग कंटाळून शेतकरी आत्महत्या करतात. पण याला आणखीन एक कारण म्हणता येईल का? जर समजा आता दरवर्षी बघितलं का कांदा हा पीक असा आहे का काही वेळेस पैसे मिळवून देतो, काही वेळेस पैसे मिळवून देत नाही. पण जर एका शेतकऱ्याने कांदा पीक घेतला का शेजारचा तोच घेतो, त्याचा शेजारचा तोच पीक घेतो, त्याच्यामुळे त्या कांद्याला जो भाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही. त्याविषयी काय म्हणते? त्याच्यामुळे ना प्रत्येक शेतकऱ्यांनी वेगवेगळे पिकं घेतले पाहिजे. वेगवेगळे पिकं घेतले तर बाजार पण चांगला भेटेल आणि सगळ्यांचं चांगलं होईल. असं प्रत्येकाने वेगवेगळे काही नाही, कांदे घेतले पाहिजे, कोणी टमाटे घेतले पाहिजे, वेगवेगळे पिकं घेतले, वेगवेगळे व्यवसाय केले पाहिजे. दूध धंद्याचं 2-3 गाया तरी ठेवल्या पाहिजे, कमी कमी कुटुंबाचा खर्च तरी त्याच्यातून भागत. असं करायला पाहिजे शेतकरी मंडळी. हो, आज आपण नामदेव भालेराव व सोपान भालेराव या शेतकऱ्यांकडे आलो होतो. या शेतकऱ्यांकडून आपण बघितलं का त्यांची आधुनिक शेती किती उत्तम स्थितीत चालू आहे. त्यांनी केवळ एका पिकावर किंवा एखाद्या गोष्टीवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी प्रगती केली. शेती होती, शेतीबरोबर त्यांनी दुग्ध उत्पादन केले, दुग्ध उत्पादनाबरोबरच कुक्कुटपालन देखील केलं. म्हणजे पैसा मिळवण्याचं एकच साधन ठेवलं नाही त्यांनी, तर अनेक साधनं त्यांनी तयार केली. आणि हे पैशाचा स्रोत प्रत्येक शेतकऱ्याने असाच तयार ठेवला तर मला नाही वाटत कोणत्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची गरज भासेल. आणि त्याचबरोबर येथील जर गावाचं वर्णन केलं तर डोंगर दर्याड एक गाव आहे आणि येथील हवामान हे कोणालाही आकर्षित करणार आहे. त्याचबरोबर तेथील वातावरण हे 1 दिवसाच्या सहलीसाठी ते नक्कीच चांगलं आहे. कुणी यावं आणि या गावाच्या प्रेमात पडावं असं हे गाव आहे. तर तुम्ही आम्हाला बऱ्याच शेतीविषयी चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, शेतकऱ्यांनी आधुनिकतेकडे वळावे हा जो आपण संदेश दिला. महात्मा गांधी देखील म्हटले होते की खेड्याकडे चाला, आणि खेड्याकडे चाला म्हणजे त्यावेळेस त्यांना कळालं होतं की खेड किती महत्त्वाचं आहे शहरापेक्षा. त्याचबरोबर आपण जी एकत्रित फॅमिलीविषयी सांगितलं ते सुद्धा आजच्या काळात हे सर्वात महत्त्वाचं आहे. आज तुम्ही आमच्याशी ज्या गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद.
पुन्हा भेटूया.